शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येत आहे। पीक विमा वाटप आजपासून सुरू करण्यात आले। हेक्टरी 13,000 रुपये या 16 जिल्ह्यांमध्ये आज जमा होणार आहेत। जिल्ह्यांची व गावांची नावे लगेच तुम्ही या ठिकाणी आता बघून घ्यायची आहेत। राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। 75% पीक विमा येत्या 24 तासांमध्ये तुमच्या खात्यात आता जमा होणार असल्याची मोठी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज दिली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सरसकट पीक विमा वितरित करण्यात येणार आहे। सरकारकडून 75% अग्रिम पीक विमा या ठिकाणी आता मंजूर करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सोन्याचा दिवस आज उगवला आहे। अनेक दिवसापासून शेतकरी पीक विम्याची वाट पाहत होते, त्यांना दिलासादायक बातमी आज मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर तातडीने अंमलबजावणी या ठिकाणी सुरू करण्यात आल्या। यापूर्वी शेतकऱ्यांना फक्त 5 किंवा 7,000 रुपये फक्त एवढाच पीक विम्याचा पहिला टप्पा शेतकऱ्यांना मागच्या वेळी मिळालाय, पण आता परिस्थिती बदलल्या। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी घेण्यात आलाय। त्यानुसार पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज जमा करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ बँकांना आजच आदेश दिले आहेत, त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस सोन्याचा दिवस उजाडलाय। 75% अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आलाय। 16 जिल्ह्यांची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। ही शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर असणार आहे। आता 75% अग्रिम पीक विमा थेट शेतकऱ्यांच्या बँकच्या खात्यावरती आज येणार आहे। असा मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। सरकारमार्फत या 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे जर नाव असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पीक विमा आज मिळणार आहे। आज 16 जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांना पुढील आठवड्यामध्ये पीक विमा मिळेल, असं सरकारच्या माध्यमातून सांगितले। सरकारने पीक विम्यासाठी महत्त्वाची 2 कामे तुम्हाला करायला सांगितलेत। ही कागदपत्रे रेडी ठेवा, तरच तुम्हाला पीक विमा मिळणार, असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आले। आजच्या 16 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आहे का हे तुम्ही लगेच आता या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। म्हणजे कारण आता जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला देखील पीक विमा आज 100% मिळणार आहे। मग कोणत्या 16 जिल्ह्यांची यादी आज पैसे वाटण्यात येणार आहे बघा। आता बघा, परंतु पीक विमा मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काम देखील या ठिकाणी करावं लागणार आहे, असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आपण पाहून घेऊयात की नेमकं तुम्हाला कोणतं काम करायचं आहे, ज्यामुळे लवकरात लवकर आज तुम्हाला पीक विमा जमा होईल। त्याचप्रमाणे तुम्हाला तात्काळ 2 कागदपत्रे देखील द्यावे लागणार आहेत। राज्य सरकारने 3,178 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। यामुळे तुम्हाला 75% अग्रिम पीक विम्याचं 100% लाभ आज या ठिकाणी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून सोडला जाणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आल्या। म्हणजेच राज्य सरकारने अलीकडे 3,178 कोटी रुपयांचा पीक विमा म्हणजेच नुकसान भरपाई या ठिकाणी आता मंजूर केल्या। ही मदत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस तसेच गारपीट यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। विशेषतः म्हणजे या मदतीचा काही भाग आधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा जमा झालेला आहे, काही शेतकऱ्यांना दिलाय। आता पहिला टप्पा मिळालाय। आता उर्वरित रक्कम या 16 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना आज या ठिकाणी सोडण्यात येणार आहे, तुमचं बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला आता उर्वरित रक्कम 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारकडून सोडली जाणार आहे। परंतु या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्याची यादी सुद्धा पाहणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकरी बांधवांनो, आता पीक विमा नुकसान भरपाईचे स्वरूप काय, हवामान बदलामुळे नुकसान, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय। महाराष्ट्र कृषी प्रधान राज्य असून येथील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून असते, तुम्हाला पण माहित आहे। गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाच्या परिणामामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले। बघा, मे महिन्यामध्ये आत्ताच्या
भरपूर जोरात पाऊस झाला, शेती पिकाचं नुकसान झालंय। त्यामुळे या संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेला अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय ठरत आहे। आता तुम्हाला नेमकं पैसे किती मिळणार आहेत ते आपण लगेच या ठिकाणी पाहून घेऊयात। शेतकरी मित्रांनो, 75% अग्रिम पीक विमा अंतर्गत या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सरासरी हेक्टरी 13,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सोडले जाणार आहेत। हेक्टरी 13,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हेक्टरी 13,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। ही महत्त्वाची अपडेट आल्या। पीक विम्याचा जो काय पहिला टप्पा होता त्यामध्ये शेतकऱ्यांना खूप कमी त्या ठिकाणी मिळाला होता। जसे की 1,500 रुपये काहींना मिळालं होतं, प्रति हेक्टर एवढेच तुम्हाला 1,500 रुपये मिळालं होतं, काहींना 4,000 रुपये मिळालं होतं, 6,000 रुपये, याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांना वेगवेगळा लाभ या ठिकाणी मिळाला होता। परंतु आता हेक्टरी 13,000 रुपये रक्कम तुम्हाला भेटणार आहे। 13 जिल्ह्यांची यादी सुद्धा आता समोर आल्या। 16 जिल्ह्यांची यादी 13,000 रुपये मिळणार आहेत। 16 जिल्ह्यामध्ये डीबीटी मार्फत तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत। 16 जिल्ह्यांची यादी लगेच पहा। आता बघा शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याच्या मार्फत तुमच्या बँक अकाउंटला आज या ठिकाणी 16 जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे। यासाठी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे। ते महत्त्वाचं काम केलं तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे। हे काम कोणतं आहे लगेच तुम्हाला सांगणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, त्याआधी जर तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी लाईक करून घ्या, कारण आम्ही असेच शेतीसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ बनवत असतो। आणि व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी समजणार आहे। त्यामुळे महत्त्वाचं 2 मिनिटाचं काम बाजूला ठेवा आणि लक्षपूर्वक बघा। KYC करणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, हा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आता जमा होण्यासाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण काम तुम्हाला या ठिकाणी आता करावं लागणार आहे, तरच ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होईल। महाराष्ट्रातील सर्व विभागामध्ये नुकसान भरपाईचे वाटप सुरू होणार आहे। म्हणजेच मित्रांनो, जेवढं काही विभाग आहेत आता सर्व विभागामध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे। आता 16 जिल्ह्यांची यादी कोणती आहे तुम्हाला लगेच सांगणार आहे। लक्षपूर्वक बघा। विभागानुसार मदतीचे नियोजन प्रत्येक विभागातील शेतकऱ्यांना विशिष्ट गरजा लक्षात घेऊन मदतीचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले। आता आपण या ठिकाणी जिल्ह्याची यादी पाहून घेऊयात। पहिला विभाग आहे शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे नाशिक विभाग। बघा, प्रत्येक जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सांगत आहे। पहिला जिल्हा आहे नाशिक विभाग। आता बघा, या नाशिक विभागामध्ये द्राक्ष, कांदा, इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। तर या विभागातील शेतकऱ्यांना विशेषतः मदत त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। नाशिक विभागाला विशेषतः मदत ही 24 तासामध्ये येत्या जमा होणार आहे। द्राक्षाची निर्यात या भागातून मोठ्या प्रमाणात नाशिकमधून होत असल्याने अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जे काय तुमचं नुकसान झाले त्याची भरपाई पीक विम्याचा दुसरा टप्पा म्हणून 75% अग्रिम पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत्या 24 तासामध्ये म्हणजेच 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावर सोडलं जाणार आहे। यामध्ये नाशिक विभागाचा समावेश आहे। नाशिक विभागातील जेवढे काही खेडोपाडी गाव आहेत, जेवढे काही त्या ठिकाणी ठिकाण आहेत, या यादीमध्ये समाविष्ट आहेत। ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, लक्षात ठेवा। पुणे असेल, अहमदनगर असेल, सोलापूरला असेल, सर्वाधिक मदत त्यांना या पीक विम्याचा आता तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आता पुढील विभाग आहे तो म्हणजे पुणे विभाग। त्यानंतर बघा, अहमदनगर आहे, सोलापूर आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा आहे, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का लक्षपूर्वक बघायचं आहे। आणि तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी नेमकं काय काय त्या ठिकाणी तुम्हाला आता कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, सविस्तरपणे अपडेट काय आले लगेच पहा। आता बघा, म्हणजे शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक मदत या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे, कारण अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता सर्वात जास्त नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं पाहायला मिळतंय। ऊस असेल, बटाटा असेल, तेलबिया पिकांचे नुकसान असेल, तंत्रज्ञानास प्रोत्साहन या भागातील ऊस, बटाटा, तेलबिया या मोठ्या पिकांचे नुकसान झाल्याचं या ठिकाणी सरकारनं सांगितलंय। बघा, या ठिकाणी पुणे विभागातील शेतकऱ्यांना सुद्धा आता ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञानास प्रोत्साहन त्या ठिकाणी देखील देण्यात येणार आहे। तर पहा, पीक विमा पुणे विभागातील अहमदनगर असेल, सोलापूर जिल्ह्यांना देखील या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, पुढील विभागात या ठिकाणी पाहूया शेतकरी मित्रांनो, कोल्हापूर विभाग आहे। कोल्हापूर विभागात जर विचार केला तर ऊस उत्पादकांना या ठिकाणी आता मोठा लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे।
कोल्हापूर विभागातील सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी मदत मिळणार आहे। या भागात साखर कारखान्यांची संख्या जास्त असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मदतीचा विशेष फायदा होणार आहे। आता ऊस उत्पादकच नाही तर कापूस, हरभरा, ज्वारी जेवढे काय पिकांचे नुकसान झाले त्या सर्व पिकांना नुकसान भरपाई आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। परंतु पहा, जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्याला जास्त भरपाई या ठिकाणी तुम्हाला आज आलेली आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, बघा वाटेगाव त्या ठिकाणी शिराळा, कवठेमाळ तालुक्यातील गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई पीक विम्याच्या स्वरूपात दुसऱ्या टप्प्याला प्राधान्य यामध्ये आता देण्यात आले आहे। या विभागातील भूमिगत पाणी पातळी वाढवण्यासाठी विशेष योजना या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। परंतु पहा, आता या भागातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा येत्या 2 दिवसात येणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील मराठवाडा म्हणजे दुष्काळी भागाला अधिक मदत आता मिळणार आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर आहे, म्हणजेच औरंगाबाद असेल त्याला औरंगाबाद म्हणतात, त्या ठिकाणी आता बघा जालना, बीड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता हा लाभ मिळणार आहे। मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे या भागातील शेतकऱ्यांना अधिक मदत या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे आता यांना देखील ती मदत मिळू शकेल। आता शेतकरी बांधवांनो पहा, गंगापूर, आंबड आणि प्रळी या गावातील शेतकऱ्यांना तातडीची मदत पोहोचवण्यात येत आहे। कपाशी, सोयाबीन या पिकांचे नुकसान भरपाई आता या ठिकाणी कपाशी आणि सोयाबीन पिकाचे या ठिकाणी नुकसान झाले त्यांना देखील मदत मिळणार आहे। आता पुढील विभाग आहे ते अत्यंत गरजेचा आहे बघा, कोणता आहे तो म्हणजे लातूर हा विभाग आहे। लातूर विभागामध्ये लातूर, उस्मानाबाद त्या ठिकाणी नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता 24 तासामध्ये येत्या मदत मिळणार आहे। येत्या 2 दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीक विम्याचे पैसे मिळू लागलेत। लातूर विभाग त्या ठिकाणी तूर, मका, हरभऱ्याचे नुकसान यामध्ये झाले। तूर, मका, हरभरे या पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर लातूर विभागाला देखील या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा मिळणार आहे। आता पुढील विभाग लवकर पाहून घेऊयात बघा। त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती म्हणजे बुलढाणा असेल, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बघा या भागामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल या पिकांची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। अमरावती विभागातील आता शेतकऱ्यांना आधार विदर्भातील म्हणजेच शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी ही मदत पुरवली जाणार आहे। म्हणजेच अमरावती विभागातील जे छोटे छोटे खेडेपाडे असतील म्हणजे या ठिकाणी बघा आता ही मदत मिळणार आहे। उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे शेतकरी बांधवांनो, नागपूर विभागाचा जिल्हा आहे, तर नागपूर विभागामध्ये वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, त्या ठिकाणी गडचिरोली असेल, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। नागपूर विभागातील भात उत्पादकांना मोठा फायदा यामध्ये मिळणार आहे। तसेच कापूस, डाळींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात जे झाले यांना सुद्धा फायदा मिळणार आहे। विशेषतः भात उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा मोठा फायदा होणार आहे। आता शेतकरी बांधवांनो पहा, येथील कोई, सावनेर, रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदतीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आल्या। म्हणजे बघा आता 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। राज्य शासनाचे आदेश उर्वरित जिल्ह्यांनाही लवकरच राज्य शासनाकडून माध्यमातून या प्रकारच्या आता आदेश देण्यात आले। या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे पहा। लवकरच या जिल्ह्यामध्ये उरलेला जो पीक विमा आहे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वितरण करण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे सरकारच्या माध्यमातून आता लवकरच वितरित होणार आहे। तुम्हाला शेतीविषयक अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।